नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. सनातन वैदिक हिंदू धर्मात संपूर्ण मानव समाज आणि जगाच्या कल्याणासाठी अनेक विधी सांगितले गेलेत. त्यातलाच एक श्रावणी हा विधी आहे. श्रावणी हा ऋषीमुनींनी निर्देशित केलेला कल्याणकारी विधी आहे. या निमित्त येत्या 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता कुंडई येथील श्री क्षेत्र तपोभूमी येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्याच अनुषंगानं श्रावणी पौर्णिमा म्हणजे नक्की काय, आपल्या वैदिक हिंदू धर्मात या पौर्णिमेचं नक्की महत्त्व काय आहे, या पौर्णिमेला नक्की काय करतात, ही आणि अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत तपोभूमी येथील स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे यजुर्वेदाचार्य वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील. गुरुजी, तुमचं स्वागत. नमस्कार. तर गुरुजी, आजच्या या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की श्रावणी म्हणजे नक्की काय? समस्त गोमंतकीयांना नमस्कार. जय सच्चिदानंद. मला श्रावणी या विधी संबंधित सांगायला नक्कीच आवडेल. आपल्या ऋषीमुनींनी वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये विविध धार्मिक विधी सांगितलेले आहेत. तर त्यापैकीच एक श्रावणी विधी म्हणजे श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्रावरती जो येणार आहे पौर्णिमेला, शुद्ध पौर्णिमेला, त्या दिवशी जो विधी केला जातो त्याला श्रावणी विधी म्हणतात. म्हणजे विशेष याला श्रावणी हे नाव याच्यासाठी आहे कारण श्रावण महिना आहे आणि पौर्णिमा तिथीला श्रवण नक्षत्रावरती करण्यासारखा हा एक विधी आहे. तर या विधीमध्ये हा विधी जो आहे तो वैदिक काळापासून चालत आलेला आहे आणि या वैदिक काळापासून चालत आलेल्या श्रावणीच्या अंतर्गत वेगवेगळे धार्मिक विधी याच्यामध्ये केले जातात. आणि आपल्या ऋषीमुनींनी अगोदरच्या काळी जे गुरुशिष्य परंपरा होते, वैदिक गुरुशिष्य परंपरा, या वैदिक गुरुशिष्य परंपरेतील सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्या काळी असणाऱ्या सर्व हिंदू समाजाला हा एक विधी सांगितला गेला होता. त्यामध्ये अनेक धार्मिक विधी अंतर्भूत केलेले आहेत. गुरुजी, तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो श्रावणी विधी आहे तो वैदिक काळापासून चालत आलेला आहे. गुरुने शिष्याला देण्याचा हा विधी आहे. पण ही जी श्रावणी आहे, हा जो विधी आहे तो नक्की आपण कशासाठी करायचा असतो? हिंदू म्हणून आपण जन्माला आल्यानंतर आपली खूपशी काही कर्तव्य आहेत. म्हणजे आपला हिंदू धर्म जो आहे तो ऋणसंकल्पना मानतोय आणि ऋणसंकल्पना मानत असल्याकारणाने आपण ज्या वेळेला जन्माला आल्यानंतर आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारची ऋणं आहेत. उदाहरणार्थ देवऋण आहे, ऋषी ऋण आहे, पितृ ऋण आहे. तर या ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी, म्हणजे एखाद्या गोष्टीकडून आपण काहीतरी आत्मसात करतोय किंवा काहीतरी कोणाकडून तरी आपल्याला मिळाल्यानंतर जसं आपण धन्यवाद ज्ञापन करतोय, त्याप्रमाणेच आपल्याला ऋषीमुनींनी वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे ऋषी तर्पण करून हे ऋणातून मुक्त होण्याचा हा एक विधी आहे. देव तर्पण म्हणजे काय, तर देव तर्पण म्हणजे देवाने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. तर देवाप्रती कृतज्ञताचा भाव जो आहे तो व्यक्त करणं, आपल्या आईवडिलांकडून आपल्याला जन्म मिळालेला आहे तर त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना असणं, तर हा सर्व विधी या श्रावणी विधीच्या अंतर्गत केला जातो, ज्याला देवतर्पण किंवा ज्याला ऋषीतर्पण, पितृतर्पण नावाचा विधी केला जातोय. गुरुजी, तुम्ही आत्ता जसं सांगितलं की हा विधी आहे तो एक आपण जे काही आपल्यावर आईवडिलांनी म्हणा, गुरुजनांनी म्हणा, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा, कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा एक विधी आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा विधी नक्की कधी करणं प्रशस्त आहे आणि कुणी करावा? हा समस्त हिंदू धर्मीय म्हणून जर आपण जन्माला आलेलो आहोत, एक मनुष्य म्हणून जर जन्माला आलेलो आहोत, तर सर्व मनुष्यांनी हा करण्याजोगा विधी आहे. आपण ज्या वेळेला एक मनुष्य म्हणून जगत असतो त्यावेळेला जसं हे ऋणसंकल्पना आपल्याला सांगितली, त्याच प्रकारे खूपशा काही असे आपल्या जीवनामध्ये प्रसंग आहेत. उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये अंतर्गत येणारे जर विधी पाहिले आपण श्रावणी विधीच्या अंतर्गत, तर त्या विधीमध्ये, श्रावणी विधीमध्ये एक म्हणजे यज्ञोपवीत धारण विधी प्रमुख विधी मानलेला आहे. दुसरा जो विधी आहे याच्यामध्ये तर्पण मानलेला आहे. अजून एक विधी आहे याच्यामध्ये मिंदवते होम, त्यानंतर यमप्रार्थना आहे, मृत्तिका स्नान आहे, त्यानंतर मग सभादीपदान आहे आणि गोपूजन आहे. अशा विविध विधींनी नटलेला हा विधी आहे. तर यज्ञोपवीत धारण पुरुषांनी, प्रत्येक हिंदूंनी किंवा प्रत्येक मनुष्यमात्राने यज्ञोपवीत धारण करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर यज्ञोपवीत म्हणजे अग्निनारायणाकडून घेतलेलं हे एक व्रत आहे. म्हणजे देवाला पाहिजे तसं आचरण आम्ही करणार
असं प्रत्येक हिंदूंनी आपलं हे कर्तव्य समजून यज्ञोपवीत धारण करायला हवं. यज्ञोपवीत त्याला ब्रह्मसूत्र म्हटलं जातं, त्याला काही ठिकाणी जानवं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी त्याला यज्ञोपवीत म्हटलेलं आहे. अशा विविध नावाने हे यज्ञोपवीत ओळखलं जातंय. तर यज्ञोपवीत धारण करण्यामागे ही संकल्पना आहे, की त्याला जानवं आम्ही याच्यासाठी म्हणतो, कारण देवाला पाहिजे तशी म्हणजे हिंदू धर्माचं जे आचरण करण्याची मला जाणीव असावी, हा त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे. अग्निनारायणाकडून ते उपवीत म्हणजे एक व्रत धारण करणं, म्हणजे मी मनुष्य आहे तर मनुष्यासारखंच जीवन जगणार, अशा प्रकारचं जे व्रत धारण करणे म्हणजे यज्ञोपवीत धारण विधी. दुसरा जो याच्यामध्ये विधी सांगितलेला आहे, तर त्या विधीला तर्पण म्हणतात. जसं आत्ताच आपल्याला सांगितलं, की आपल्यावरती देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण हे 3 प्रकारचे ऋण आहेत. तर 3 प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता म्हणून आपण त्यांचं स्मरण करणं, देवाचं स्मरण करणं आणि त्याला तर्पण देणं, किंवा पितरांचं स्मरण करणं आणि त्यांना तर्पण देणं, ऋषींचं स्मरण करणं आणि त्याला तर्पण देणं, याला तर्पण म्हणतात. तर हे तर्पण कसं द्यायचं, तर आपल्या हातावरती 4 तीर्थ सांगितलेले आहेत. समोरचं जे तीर्थ आहे त्याला देवतीर्थ असं म्हणतात. या बाजूला हे जे तीर्थ आहेत त्याला ऋषीतीर्थ असं म्हणतात. हे जे तीर्थ आहेत हाताच्या उजव्या अंगठ्याच्या मुळामध्ये त्याला पितृतीर्थ असं म्हणतात. आणि या ठिकाणी जे आहे त्याला आत्मतीर्थ असं म्हणतात. ज्या ज्या वेळेला देवाला आपण स्मरण करून पाणी सोडतो त्यावेळेला देवतीर्थातून आपल्याला सोडायचं आहे. ऋषीतीर्थातून म्हणजे ऋषीमुनींना स्मरण करून पाणी सोडायचं आहे त्यावेळेला या ऋषीतीर्थातून पाणी सोडतात. आणि ज्या वेळेला पितृतर्पण द्यायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला अंगठ्याच्या बाजूनी म्हणजे या अंगठ्याच्या मुळातून आपल्याला ते पाणी तर्पण द्यायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण प्राशन करतो, केशवाय नमः, नारायणाय नमः, आचमन करतो, त्यावेळेला हे आत्मतीर्थातून करायचं आहे. तर आपल्या हातावरच ही असलेली जी 4 तीर्थ आहेत, तर या 4 तीर्थांच्या माध्यमातून आपल्याला तर्पण करायला सांगितलेलं. तर्पण करणं म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव निर्माण करून त्यांचं आठवण करणं म्हणजेच काय तर्पण आहे. त्यानंतरचा एक महत्त्वाचा विधी याच्यामध्ये सांगितलेला आहे, की आपला जो धर्म आहे तो अहिंसेचा प्रचार करतोय. म्हणजे आपल्या धर्मामध्ये एखाद्या मनुष्याकडून जी हत्या आहे, जीव हत्या असेल, क्रिमिकीटकादी गोष्टींची हत्या असेल, आपल्याकडून नकळत अनावधानाने होत असते. तर असं आपल्याकडून कळत तर सोडूनच द्या, पण नकळत जरी आपल्याकडून हत्या झाली तर त्याच्याबद्दल प्रायश्चित्त करायला आपला हिंदू धर्म सांगतोय. म्हणून मिंदवते होम म्हणजे काय, वर्षभर आपण क्रिमिकीटकादी चालताना, बोलताना किंवा उठताना बसताना आपल्याकडून बारीक बारीक जीवांची हत्या जर झालेली असेल, अनावधानाने एखादा जर मंत्र उच्चारणाच्या वेळेला वेगवेगळ्या पूजा अर्चा करत असताना जर काहीतरी दोष उद्भवलेले असतील तर त्याबद्दल प्रायश्चित्त करणं म्हणजे मिंदवते होम. हा एक त्याच्यामध्ये प्रमुख विधी मानलेला आहे. त्यानंतरचा एक विधी याच्यामध्ये सांगितलेला आहे, की मृत्तिका स्नान. मृत्तिका स्नान म्हणजे काय, आपला जो धर्म आहे, हिंदू धर्म जो आहे तो आपल्या ऋषीमुनीने सांगितलेलं, की आपल्या जन्मभूमीबद्दल, या मातृभूमीबद्दल कृतज्ञ आपण असलं पाहिजे, तिच्याबद्दल आदर आपल्या मनामध्ये नितांत असला पाहिजे. म्हणून अथर्ववेदामध्ये माता भूमी पुत्रोहम पृथिव्याम असं सांगितलेलं आहे. म्हणजे या सगळ्या पृथ्वीचे आम्ही का आहोत, सुपुत्र आहोत असं सांगितलेलं आहे. तर मृत्तिका स्नान म्हणजे काय, तर ते माती म्हणजे मृत्तिका शरीराला लेपन करणं. ज्या वेळेला आपण मृत्तिका शरीराला लेपन करू त्यावेळेला आपल्याला आपल्या भूमीबद्दलचा जो आदर आहे ती माझी माता आहे अशी जी भावना आहे ती प्रत्येक आपल्या भारतीयामध्ये उत्पन्न व्हावी, निर्माण व्हावी आणि आपल्याला आपल्या मातीबद्दल आदर निर्माण व्हावा याकरिता म्हणून हा विधी सांगितला गेलेला आहे. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी चांगलं ज्ञान दिलं जातं. पण आपल्या देशाबद्दल राष्ट्रद्रोहाच्या ज्या घोषणा बाहेर पडण्यामागचं कारण काय, कारण शिक्षण आहे, पण शिक्षणासोबतचे जे संस्कार लागतात ते नाही आहेत. आणि त्यामुळेच भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह अशा आपण ज्या दुर्दैवी घोषणा ऐकतो किंवा राष्ट्रद्रोहीच्या ज्या घोषणा ऐकतो त्याचं मूळ कारण हे आहे, की कारण शिक्षणाबरोबर जे मातृभूमीबद्दल राष्ट्रप्रेम पाहिजे ते नाही आहे, संस्कार पाहिजे ते नाही आहेत, ही कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. त्यामुळेच अशा गोष्टींना काय होतो, आपल्याला उदयाला आपण येताना पाहतोय. यानंतरचा एक प्रमुख विधी याच्यामध्ये हाही सांगितलेला आहे, की यमप्रार्थना म्हणजे काय. यमप्रार्थना म्हणजे आपल्या कुळामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपद मृत्यू घडलेले असतात. म्हणजे कोणीतरी ॲक्सिडेंट होऊन मेलेला असतो, कोणीतरी जळून मेलेला असतो, कोणीतरी आत्महत्या केलेली असते किंवा काही ना काही म्हणजे जे नैसर्गिक मृत्यू झालेले नाहीत असे खूपसे मृत्यू आपल्या कुळामध्ये कित्येकांचे झालेले असतील. तर आपण यमदेवता म्हणजे यमाला मृत्यू देवता म्हटलेली आहे. तर त्या यमदेवतेकडे प्रार्थना करणे, की आपल्या कुळामध्ये जे काही आपद मृत्यू घडलेले आहेत तर त्यांच्या आत्म्याला चांगली सद्गती द्या
आणि आपल्या कुळामध्ये अशा प्रकारचे आपदमृत्यू यापुढे होऊ नये, आपल्या कुळातल्या आपदमृत्यू जे होणारे असेल तर त्यांचं निवारण करा, याकरिता जी यमप्रार्थना केली जाते तो एक हा विधी याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर हवन आहे. वेगवेगळ्या हवन म्हणजे काय, तर त्या त्या देवांना उद्देशून किंवा त्यांचं स्मरण करून हे जग जे आहे ते ईश्वर निर्मित आहे, त्यामुळे त्यांना समर्पित भावनेने अर्पण करणं म्हणजे आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा ग्रदः कस्य स्विद्धनम. म्हणजे जे काही हे सृष्टीचा आम्ही उपभोग घेतोय तो ईश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी आहे, त्यांना अगोदर समर्पित करा आणि मग ह्या सृष्टीचा उपभोग घ्या. तर त्यामुळे आपण हवनादी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देवाला उद्देशून त्यांना समर्पित भावनेने समर्पित भावना किंवा त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आपण हे हवन करायला सांगितलेलं आहे. असे प्रमुख हे जे विधी आहेत तर हे विधी म्हणजे यज्ञोपवीत धारण विधी आहे, त्यानंतर मग हवन आहे, त्यानंतर मृत्तिका स्नान आहे, मेंदवती होम आहे, यमप्रार्थना आहे. अशा प्रकारचे विधी जे आहेत ते याच्यामध्ये प्रमुख प्रमाणे सांगितलेले आहेत. गुरुजी, तुम्ही बोलताना आता हे जे श्रावणी विधी अंतर्गत येणारे हे छोटे छोटे विधी आहेत त्याविषयी तुम्ही माहिती सांगितली आणि बोलताना तुम्ही तर्पण या विधीचा उल्लेख केलात. तो नक्की काय आहे? तर्पण विधी म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जसं आपण म्हटलं की आताच की ऋणसंकल्पना सांगितलेली आहे. ऋणसंकल्पना म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो की आपल्या कुळामध्ये जे हयात नाहीत म्हणजे ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांना किंवा अशा आपल्या पितरांना त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचे आपण चांगले आशीर्वाद घेणं म्हणजे वास्तविक तर्पण हे विधी तर्पण जो सांगितलं आहे तो पाण्याद्वारे तर्पण करणं म्हणजे नेमकं काय करणं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपलं जे गळ्यामध्ये जानवं घालतो त्या जानव्याला आपला घाम लागलेला असतो आणि त्या जानवं जे आहे ते हाताला आपण असं अंगठ्यांना गुंडाळतो आणि त्यावरनं आपल्या पितरांचं स्मरण करून म्हणजे जे जे हयात नाही आहेत त्यांचं स्मरण करून त्यांना काय करतोय, तर्पण करतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण करणं की त्यांच्यामुळे आपल्याला, कारण आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये जी हाडं आहेत, अस्थी आहेत, ते आपल्याला वडिलांकडून मिळालेली आहे, याच्यामध्ये जे मांस मज्जा ज्या आहेत त्या आपल्या आईकडून मिळालेले आहेत. त्यामुळे जे जे आपल्या आई वडिलांना कोणाकडून मिळालं तर त्यांच्या आई वडिलांकडून म्हणजे आपल्या आजोबांकडून, त्यांना कोणाला कडून मिळाल्या आपल्या पणजोबाकडून मिळाल्या. तर ह्या क्रमाने सातत्यपूर्वक वारस पद्धतीने आपल्याला जो जन्म मिळालेला आहे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं म्हणजे तर्पण आहे. आणि हे सर्व धार्मिक विधी, धार्मिक विद्या जी आहे ही वैदिक विद्या जी आहे या वैदिक गोष्टींमध्ये किंवा वैदिक विधींमध्ये मनुष्याचं कसं कल्याण दडलेलं आहे हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे वैदिक विद्या आज आपल्या गोमंतकामध्ये खूप चांगल्या प्रकारे धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आहेत, श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर, तर स्वामीजींच्या नेतृत्वाखाली वेद, संस्कृत, ज्योतिष, वास्तुशास्त्र, त्याचप्रमाणे वेगवेगळे संगीत, कलाविद्या यांचं सगळ्यांचं जे वैदिक विद्यांचं जे शिक्षण आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं. कुठेतरी वेद लुप्त होतात की काय अशी खंत भारत सरकारला वाटते, पण पूजनीय स्वामीजींचं जे नेत्रदीपक कार्य आहे, गोव्यात एकमेव जी चतुर्वेद पाठशाळा आहे ज्या ठिकाणी चारही वेदांचं गुरुकुल पद्धतीने अध्ययन केलं जातं, असं श्री क्षेत्र तपोभूमीवरती ज्ञान दिलं जातं. आणि या वैदिक परंपरेमुळेच किंवा या वैदिक गोष्टींमुळेच हे वैदिक काळातले जे विधी आहेत ते पुनरुज्जीवित होताना आपण पाहतो. वास्तविक श्रावणी विधी हा आपल्यासाठी नवीन नाही, कारण आपण तो स्वतःचे पुनाव ज्याला म्हणतो त्या माध्यमातून तो करून आपण आजतोवर करतच होतो. पण याचं वैदिक स्वरूप कसं आहे, याच्या मागचा शास्त्रार्थ काय, याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, हा सर्व विधी जर आपल्याला पाहायचा असेल तर तो नक्कीच 30 ऑगस्ट रोजी आपल्याला पाहायला मिळेल. शास्त्रोक्त पद्धतीने कसा प्रकारे केला जातो याचं सर्व ज्ञान जे आहे ते त्या दिवशी मिळणार आहे. थोडक्यात गुरुजी, तुम्ही आतापर्यंत जी माहिती सांगितली त्या दृष्टीने थोडक्यात सांगायचं झालं तर श्रावणी हा जो विधी आहे तो आपल्याला आपल्या जन्मापासून त्या आपल्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी आपल्यावर आपल्याला शिकवलं, घडवलं, ज्यांनी आपल्या थोडक्यात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ती जाणीव करून देणारा हा विधी आहे. अगोदरच्या काळी, पूर्वीच्या काळी ज्या वेळेला वैदिक गुरुकुल सिस्टम जी होती, एज्युकेशन सिस्टम, त्यावेळेला काय व्हायचं की विद्यार्थी जो आहे तो गुरुकुलामध्ये अध्ययन करायचा आणि अध्ययन केल्यानंतर समावर्तन विधी करून तो घरी आपल्या गृहस्थाश्रमी जायचा. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी ब्रह्मचर्याश्रम आणि या ब्रह्मचर्याश्रम संपल्यानंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा. पण त्यावेळेला काय व्हायचं, गृहस्थाश्रमामध्ये तो संसार करत असताना गुरूंकडून घेतलेली जी विद्या आहे
त्याचं कुठेतरी विस्मरण कालाच्या ओघात त्याच्याकडून व्हायचं. त्यामुळे जो गुरूंकडून विद्या घेतलेली आहे ती पुन्हा एकदा गुरूंना म्हणून दाखवण्याकरिता म्हणून किंवा गुरूंकडून श्रावणी विधीचं कारण हे आहे म्हणण्याचं नाव, कारण गुरूंच्या सान्निध्यात जाऊन ज्ञान श्रवण करणे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे या श्रावणी पौर्णिमेला जो विद्यार्थी आहे तो गुरूंकडे पुन्हा जायचा. याच्यामध्ये अजून एक विधी आहे उत्सर्जन उपाकर्म. उत्सर्जन उपाकर्म म्हणजे काय, तर गुरूंकडून आत्मसात केलेली जी आपण विद्या आहे ती गुरूंना पुन्हा म्हणून दाखवणं, म्हणजे गुरूंना ती विद्या म्हणून समर्पित करणं. मग त्यामध्ये जर काहीतरी दुरुस्त असेल, काहीतरी चूक असेल, तर गुरु ते पुन्हा दुरुस्त करायचे आणि पुन्हा त्यांना उपाकर्म म्हणजे त्यांना पुन्हा ते ज्ञान द्यायत होते. तर असं उत्सर्जन उपाकर्म नावाचा एक विधी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे किंवा अंतर्भूत केलेला आहे. तर मुख्यतः गुरूंच्या सान्निध्यात जाऊन गुरूंकडून आत्मज्ञान श्रवण करणं, वेदज्ञान श्रवण करणं, अशा प्रकारचा जो विधी आहे या श्रावणीच्या अंतर्गत प्रमुख मानलेला आहे. गुरुजी, अजून एक या सगळ्यातून प्रश्न मला विचारावासा वाटतो की आता ही जी श्रावणी विधी आहे तो कृतज्ञता दाखवण्याचा विधी म्हटला गेलेला आहे. मग या विधीमध्ये महिलांसाठी कोणता विशिष्ट विधी आहे का? हो, महिलांमध्ये याच्यामध्ये वास्तविक आपण आत्तापर्यंतचे जे सर्व विधी पाहिले ते पुरुषांनी करण्याजोगे आहेत, पण याच्यामध्ये एक सभादीपदान नावाचा जो विधी आहे तो महिलांसाठी विशेष मानलेला आहे. विशेष याच्यासाठी मानलेलं आहे कारण एक महिला जी आहे ती आपण तिला अग्निकार्य वास्तविक सांगितलेलं आहेच, कारण ती वास्तविक अग्नीच्या सान्निध्यात जास्त प्रमाणात असते. त्यामुळे महिलांपेक्षा पुरुषांना अग्निकार्य जास्त सांगितलेलं आहे, कारण ते अग्निनारायणाच्या सान्निध्यात कमी प्रमाणात राहतात. महिला ही रोज भोजन जे बनवते तर भोजन बनवण्याच्या निमित्ताने का असे ना अग्निनारायणाच्या सान्निध्यामध्ये राहते. त्याच्यामध्ये विशेष जो सभादीपदान विधी सांगितला तो सभादीपदान विधी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सज्जन लोक आहेत किंवा चांगलं आचरण करणारे संत लोक आहेत अशांची सभा, म्हणजे अशांची जी सभा आहे ज्या ठिकाणी अग्निनारायण साक्षात प्रज्वलित आहेत, ज्या ठिकाणी वेदमंत्रांचा घोष होतोय, ज्या ठिकाणी पौरोहित्य कर्म चालतंय, ज्या ठिकाणी साक्षात सगुण साकार रूपाने वास करणारे सद्गुरू आहेत, ज्या ठिकाणी गो ब्राह्मण त्या ठिकाणी आहेत, गाय आहेत, ज्या ठिकाणी अग्निकार्य चालू आहे, हवनादी कार्य चालू आहे, अशा सगळ्यांचा समन्वय असलेली जी सभा आहे त्या सभेमध्ये गव्हाच्या पिठाचा जो दिवा आहे त्याच्यामध्ये देसी गाईचं म्हणजे साजूक तूप घालून तो जो दिवा आहे तो आपल्या गुरूंना त्या सभेमध्ये अर्पण करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सज्जन लोकांची सभा आहे, ज्या ठिकाणी अग्निनारायण प्रज्वलित आहे, ज्या ठिकाणी देवकार्य चालू आहे, ज्या ठिकाणी वेदमंत्र घोष चालू आहे, ज्या ठिकाणी म्हणजे गाय आहे आणि ज्या ठिकाणी पुरोहित आहेत आणि संत मंडळी सगळी आहेत आणि साक्षात सद्गुरूंच्या सान्निध्यात अशी जी सभा भरलेली आहे अशा सभेमध्ये हा दीपदान करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेला ही जी सभेचं स्वरूप आहे आता जे आपल्याला सांगितलं ते प्रत्यक्षात तिथं उतरवताना आपल्याला दिसेल. म्हणजे हजारोंच्या संख्येने हिंदू जे आहेत त्या ठिकाणी यज्ञोपवीत धारण करणार आहेत, त्या ठिकाणी गोपूजन होणार आहे, त्या ठिकाणी चारही वेद मंत्रांचे घोष होणार आहेत. गोव्यातली जी एकमेव चतुर्वेद पाठशाळा श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर आहे त्या चारही वेदांचे जे वैदिक आहेत, बटू आहेत, ब्रह्मवृंद आहेत, ते वेद घोष करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. त्या ठिकाणी जे प्रत्येक लहान म्हणजे एकेका मांडीला मांडी लावून बसलेल्या एका घरातल्या 3-3 पिढ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला बसलेल्या दिसतील. एवढी मोठी सद्गुरू महाराजांची, सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांची कृपा जी आहे ते आपल्या सर्व हिंदू धर्मीयांवरती आहे. आणि एक हिंदू म्हणून किंवा एक हिंदू धर्मपीठ म्हणून जे काही विधी करायला पाहिजे त्या ठिकाणी ते यथोचित पद्धतीने त्या ठिकाणी होणारे आहेत. थोडक्यात आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा जो श्रावणीचा विधी आहे तो याची देही याची डोळा जर आजच्या काळात अनुभवायचा असेल तर येत्या 30 तारखेला कुंडे येथील श्री क्षेत्र तपोभूमी येथे एका विशेष आणि भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिथे जाऊन आपण हा कार्यक्रम नक्की कसा असतो, हा विधी कसा केला जातो ते आपण तिथे जाऊन पाहू शकतो. गुरुजी, पुढे जाताना अजून एक प्रश्न विचारेन मी की श्रावणी हा जो विधी आहे तो श्रावणातील पौर्णिमेलाच केला जातो की इतर दिवशीही केला जातो? वास्तविक श्रावणी विधी जो करतात तर श्रावणी पौर्णिमेला विधी केला जातो, ठीक आहे, पण 4 वेद जे सांगितलेले आहेत म्हणजे वेगवेगळे ऋग्वेदी काही पुरोहित आहेत किंवा यजुर्वेदी पुरोहित आहेत, सामवेदी पुरोहित, हे वेगवेगळ्या तिथीला करण्याचे प्रघात जो आहे तो आहे. मात्र
कृष्ण यजुर्वेदीचे जे पद्धतीचे लोक आहेत किंवा जे हिंदू सरसकट सर्वांसाठी म्हणून जो विधी आहे तो श्रावणी विधीला म्हणजे नारळी पौर्णिमेला केला जातो श्रवण नक्षत्रावरती. बाकी ऋग्वेदी किंवा सामवेदी वेगवेगळ्या प्रांतांप्रमाणे सुद्धा पद्धत याच्यामध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात भारतभरात संपूर्ण ठिकठिकाणी हा विधी केला जातो. वेगवेगळ्या नावांनी आपण म्हणू शकतो पण केला जातो हा विधी. ओके, पुढे जाताना अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही या श्रावणी विधीविषयी आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात केल्यापासून जी माहिती सांगितली ती वैदिक काळापासून हा कसा विधी चालत आलेला आहे आणि वैदिक काळाने आपल्याला हा कसा विधी दिलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही सांगितलं. पण हा श्रावणी विधीविषयी बोलायचं झाल्यास तर हा सामान्य जीवनाशी कसा कनेक्ट आहे? वास्तविक शेतीची जी कामं आहेत ती शेतीची कामं करताना पूर्वीच्या काळी आपला देश जो आहे तो ऋषी आणि कृषीप्रधान मानलेला आहे. कृषीप्रधान म्हणजे शेतीच्या कामांमध्ये जो मनुष्य गुंतलेला आहे ती शेतीची कामं सर्व स्थगित करून आतापर्यंत पूर्णत्वास झालेली असतात आणि शेतीची कामं झाल्यानंतर पुन्हा विद्या अध्ययनाकरिता म्हणून पूर्वीच्या काळी जे गुरूंकडे शिष्य यायचे तर त्यामुळे हा विशेष विधी म्हणजे कृषीच्या माध्यमातून म्हणजे शेताच्या माध्यमातूनही जोडलेला आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी मृत्तिका स्नान सांगितलं किंवा वेगवेगळं हवन तर्पण आदी सर्व गोष्टी सांगितल्या. एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनाशी हा विधी कसा निगडीत आहे तर तो गृहस्थी असल्याकारणाने त्याला पितृऋणादी सर्व गोष्टी त्याला लागतात किंवा त्याचं कुटुंब लागतं. त्यांना आता महिलांसाठी जो सौभाग्य वाढवावं म्हणून जो सभादीपदान केला जातो. आता सभादीपदान करण्यामागचं कारण काय, आपलं घरातलं दारिद्र्य नष्ट व्हावं, आपल्या नवऱ्याला चांगलं म्हणजे दीर्घायुष्य मिळावं, आबालवृद्धांना चांगलं दीर्घायुष्य मिळावं, घरातलं जे दारिद्र्य नष्ट व्हावं, ह्या सगळ्या लोकाचाराच्या गोष्टी आहेत आणि त्या लोकाचार प्राप्तीसाठी किंवा त्या निमित्ताने म्हणून एक सामान्य माणूस जो आहे तो या विधीशी संलग्नित झालेला आहे. त्याचप्रमाणे हवन तर्पण आदी, तर्पण म्हणजे एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषाला आपल्या पितरांप्रती कृतज्ञता भाव निर्माण करणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे तर्पणाच्या माध्यमातून सामान्य मनुष्य जो आहे तो श्रावणी विधीकडे कनेक्ट झालेला आहे आणि त्यांच्याकरिता म्हणून हा विधी विशेष प्रकारे काय आहे सांगितला गेलेला आहे. गुरुजी, आता जसं बोलताना तुम्ही सांगितलं की गुरुकुल पद्धतीमध्ये मधून हा सुरू झालेला विधी आहे. म्हणजे थोडक्यात हा विधी करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या गुरुच्या चरणी जावं लागतं. पण ही एक बाजू सोडल्यास अजून अशी कुठली विशिष्ट जागा आहे का की जिथे जाऊनच हा श्रावणी विधी करावा? वास्तविक श्रावणी हा शब्दाचा अर्थच श्रवण करणे आहे. त्यामुळे जसं यज्ञ आगादी करण्याकरिता जी सोयीस्कर जागा आहे अशी पाहावी लागते. तर्पण आदी पूर्वीच्या काळी नदीकाठी जाऊन केलं जायचं, तर हा नदीकाठी जाऊन करण्याचा अगोदरचा विधी आहे. पण काय व्हायचं, गुरुकुलातले जे सर्व विद्यार्थी आहेत किंवा गुरुकुलामधून शिकणारे सर्व शिष्य आहेत गुरूंकडे येणारे, ते ज्या ठिकाणी पाणी आहे, ज्या ठिकाणी तीर्थस्थान आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी केले जायचे. पण त्यातल्या त्या सर्वात महत्त्वाचं काय आहे तर गुरूंच्या सान्निध्यात जाऊन करणं हे सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कारण श्रवण कधी होतं, गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतरच श्रवण होतं. बाकीच्या गोष्टी प्रतिकात्मक पद्धतीने आपण करू शकतो. मृत्तिका स्नान कसं आहे, प्रत्येक वेळेला चिखल खेळायलाच पाहिजे असं नाही, पण ती मृत्तिका जी आहे आपल्या डोक्याला सुद्धा भस्मासारखी धारण करणं सुद्धा मृत्तिका स्नान आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी प्रतिकात्मक स्वरूपात आलेल्या आहेत, पण गुरूंच्या सान्निध्यात जाऊन करणं हे त्याच्यामधला अनिवार्यतेचा किंवा हा प्रमुख त्याच्यामधला भाग आहे. नक्कीच. थोडक्यात गुरुजी, आज असा काळ आहे जिथे माणुसकी विसरत चाललाय किंवा कृतज्ञता हा भाव जणू माणूस विसरत चाललाय आणि ह्या अशा काळात हा जो श्रावणी विधी आहे तो आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय त्याची जाणीव ठेवणं, एखाद्याने आपल्यासाठी एखादी गोष्ट केलेली असेल तर त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे शिकवतो. गुरुजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या श्रावणी विधीविषयी आम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. सर्व गोमंतकीयांना येणाऱ्या 30 तारीखला 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता हा धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात, त्याचप्रमाणे या भारत आणि देश विदेशातील चांगले जे मूर्धन्य वरिष्ठ संत आहेत यांच्या पावन उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविक हिंदू धर्मीयांच्या उपस्थितीमध्ये
हा जो विधी आहे श्री क्षेत्र तपोभूमी कुंडई येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे समस्त गोमंतकीयांना मी श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने विनम्र आवाहन करतो की या सर्वांनी या विधीमध्ये उपस्थित राहून आपण हिंदू असल्याने हिंदू असल्याचा गर्व किंवा अभिमान बाळगत हिंदू आचरण करण्यासाठी आपण एकत्रित यावं. सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद. धन्यवाद. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्तालाप. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.